सकाळच्या वेळी स्नानपूजा आटोपून राजे आपल्या महाली बसले होते. बाळराजे राजाराम राजांच्या दर्शनाला आले. पायांना हात लावून ते पाया पडले. राजांनी विचारले, बाळराजे, आज लवकर स्नान आटोपलं? आबासाहेब, आम्ही लवकर उठून घोड्यावरून तटाची रपेट करून आलो. अरे वा, मग महादरवाजाजवळ पहारे कोणाचे आहेत? सोमनाथ काकांचे. बिलकुल नाही बाळराजे, तुम्ही महादरवाजाजवळ उतरला नव्हता ना? राजांनी रामराजांच्याकडे पाहिले. राजाराम पाहत म्हणाले, आम्ही महादरवाजांवर गेलो नाही, परत चढावं लागतं ना? राजारामांना जवळ घेत राजे म्हणाले, बाळराजे, आमच्या गडाला तो एकच दरवाजा, तो पहारा महत्वाचा. आज पहाऱ्यावर भवानजी आहेत. तुम्ही गेला होता? आश्चर्याने राजारामांनी विचारले. जायला कशाला हवं? आम्हाला वर्दी मिळते ना. काही क्षण उलटले. राजांनी राजारामांना सांगितले, बाळराजे, जरा सदरेवर जाऊन या. अनाजी मोरोपंत आलेत का पहा. असतील तर बोलावून आणू? नको, नुसते पाहून. राजांना खोकला आला. आबासाहेब, खोकला झाला? ते चालायचंच, तुम्ही जाऊन या. राजाराम सदरेकडे गेले. काही वेळाने ते परत आले. त्यांनी अनाजी मोरोपंत सदरेवर आल्याचे सांगितले. चला बाळराजे, आपण सदरेवर जाऊन येऊ. सदरेवर मोरोपंत अनाजी होते. राजांचा चेहरा आनंदित दिसत होता. मधून मधून येणारा ठसका सोडला तर राजांची तब्येत ठीक दिसत होती. राजे अनाजींना म्हणाले, अनाजी, आम्ही आज एक वेळानं जाणार. जी, आम्हाला रात्रभर झोप नाही. कधी शंभूबाळांना पाहू असं वाटतंय. आम्ही परळीला जातो. समर्थांचा सहवासही घडेल, युवराज भेटतील. तिथं 4-8 दिवस काढून आम्ही युवराजांच्या सह पन्हाळ्याला जाऊ. आत्ताच्या आत्ता परळीला स्वार पाठवा. आम्ही मागून येत असल्याचं कळवा. हंबीरराव सदरेवर आले. राजे म्हणाले, हंबीरराव, आम्ही तुम्हालाच बोलावणार होतो. आज एक वेळानं आम्ही परळीला जाणार आहोत. तुम्ही संगती चला. परळीहून तसेच पन्हाळ्याला जाऊ. महाराज, अजून आपली तब्येत. हंबीररावांनी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना मध्येच थांबवीत राजे म्हणाले, आमची तब्येत ठीक आहे. कालच्या बातमीनं तर आम्ही एकदम दुरुस्त झालो. आमची चिंता करू नका. राजांनी अचानक केलेल्या निर्णयाने गडावर धावपळ सुरू झाली. राजांच्या पालखीचे हुकूम सुटले. घोडी पागे बाहेर पडली. घोड्यांची खोगिरे वगैरे सामान बाहेर काढले गेले. मुतपाकखान्यात शिलेदारांच्या भाकऱ्या थापल्या जात होत्या. तासाच्या आतच गडाखालून पहिले अश्वपथक भरधाव वेगाने परळीकडे धावत सुटले. वाटेतल्या टेहळणी चौक्यांना राजांच्या आगमनाच्या इशारती देत पथक दौडत होते. राजे महालात आले तेव्हा राजांच्या खास संदुकी बाहेर काढल्या होत्या. महादेव आणि मनोहारी राजांचे कपडे भरीत होते. सोयराबाई त्यावर देखरेख करीत होत्या. सोयराबाई पदर सावरून उभ्या राहिल्या. राजांनी विचारले, तयारी झाली? हो. कपडे भरले की संदुका उठवल्या जातील. जीवाला केवढा घोर लागला होता. देवदयेनं सारं टळलं. परमेश्वर दयाळू आहे राणीसाहेब. आग्र्याला कैदेत असताना सुद्धा एवढा जीव झुरला नव्हता. महादेव, ते रेशमी अंगरखे बाजूला ठेव. सोयराबाईंनी महादेवाला सांगितले. राजे त्या पसाऱ्याकडे पाहत होते. राणीसाहेब, जेवढं जरूर आहे तेवढंच सामान आता भरा. बाकीचं मागुती येईल. राजा महादेवला म्हणाले, महादेव, अरे, आमची देव विसरतील. बाबा, ते प्रथम घे. सोयराबाई हसल्या. राणीसाहेब, आमच्या आयुष्यात खरी सोबत ह्या देवांनी केली. आम्ही सारखे मोहिमांवर बाहेर, पण आमचा देव्हारा संगती असायचा. त्या देवांकडे पाहिलं की घरात असल्यासारखं वाटायचं. आपल्याला देव तरी आहेत. गडावर असलात की दिवस पुरत नाही आणि जाणं झालं की दिवस उलटत नाही. आता दगदगीचे दिवस सरले. आता येसू संभाजी गडावर येतील. वाड्यात नातू खेळेल. राणीसाहेब, तुम्ही काही म्हणा, पण आम्हाला वृद्धापकाळ मोहवितो. त्याचं रूप फार मोठं देखणं आहे.
आम्ही त्याचंच स्वप्न पाहतो. काहीतरीच बोलायचं, काहीतरीच नाही. बघा ना, किती सवरती मुलं झालेली, वासनेचा लोप झालेला. घरात नातवंडांशी खेळत ईश्वरचिंतन करीत समाधानानं दिवस कंठायचे. व्याधी आली तरी देखील सुखाचीच. आयुष्यभर जोडलेल्या जतन केलेल्या मायेची जाण तेव्हाच व्हायची. अखंड सोबत मिळायचे ते दिवस. वृद्धापकाळाचा एवढा तिरस्कार का करतात कोण जाणे. बाहेर पावलांचा आवाज आला. राजांनी वळून पाहिले आणि ते तसेच उभे राहिले. महालात अनाजी, मोरोपंत, हंबीरराव आले होते. राणीसाहेब महालात आहेत याचेही कुणाला भान नव्हते. अनाजीचे सारे अंग थरथरत होते. अनाजी, घात झाला महाराज, घात झाला. आणि अनाजी उभ्या जागी रडू लागले. बोला अनाजी, राजे उद्गारले. मोरोपंतांची पाणावलेली नजर अधीऱ्या व्याकुळ राजांच्यावर स्थिरावली. महाराज, परळीहून स्वार आला. युवराज परळीहून पळाले. माहुलीला मोगलांना मिळाले. राजांचा कानांवर विश्वास बसत नव्हता. बोललेले त्यांना कळत नव्हते. शंभूबाल मोगलांना मिळाले. राज्याचा युवराज शत्रूच्या आश्रयाला गेला. छत्रपतीच्या मुलाला बापाचं छत्र अपुरं पडलं. राजे एक एक पाऊल मागे सरत होते. हंबीरराव धावले. त्यांनी राजांचा हात धरला. राजांची बोटे हंबीररावांचा हात आवळीत होती. त्या पकडीत आपला हात चिंबेल की काय असं हंबीररावांना वाटत होतं. राजे कलते झाले. हळूहळू ते जमिनीवर हात टेकून बसले. मान खाली झुकली. महाराज, हंबीररावांनी हाक मारली. राजांनी नजर वर केली. त्या अतुल पराक्रमी पुरुषाच्या डोळ्यातले अश्रू पाहून सेनापतींची छाती फुटली. राजे ओरडले, शंभूबाळ, हे काय केलं? राजे गदगदून अश्रू ढाळीत होते. साऱ्यांचे हुंदके फुटत होते. अनाजी सांगत होते, युवराजांच्या मागून 100 स्वार गेलेत. कदाचित त्यांना युवराज मिळतील. एकदम वर पाहत राजांनी विचारले, समर्थ भेटले नाहीत? युवराज परळीला गेले तेव्हा समर्थ तिथं नव्हते. राजांची मान परत झुकली. राजाराम धावत महालात आले. त्यांचा चेहरा गोरामोरा झाला होता. सारी रडत असलेली पाहून ते जास्तच घाबरले. राजांचा जवळ जात त्यांनी विचारले, आबासाहेब, दादा महाराज मोगलांना मिळाले? राजांनी राजारामांना एकदम मिठीत घेतले आणि त्यांना उराशी कवटाळून ते अश्रू ढाळू लागले. सुटकात देखील तंग नसेल एवढे तंग वातावरण गडावर पसरले होते. जिकडे तिकडे कुजबूज चालू लागली. कोणी मोठ्याने काही बोलत नव्हते. राजे महालातून बाहेर पडले नव्हते. गडावर येणारी प्रत्येक बातमी राजे ऐकत होते, पण काही बोलत नव्हते. 3 दिवसात बसल्या जागी राजांचे रूप पालटले. अश्रू सरले होते. नजर तीच होती, पण तिथले तेज कुठेतरी हरवले होते. त्या कोरड्या नेत्रांना नजर देणे कठीण जात होते. येसाजी आणि शृंगारपूरला संभाजीराजांच्या तैनातीसाठी दिलेला विश्वनाथ हे गडावर येऊन दाखल झाले. सायंकाळच्या वेळी राजे आपल्या महालात बसले होते. शेजारी अनाजी बाळाजी होते. मोरोपंत महालात आले. राजांनी शुष्क आवाजात विचारले, काय मोरोपंत, येसाजी आणि विश्वनाथ आले आहेत? निश्वास सोडून राजे म्हणाले, पाठवा त्यांना. आता काहीही कळलं तरी ऐकायची तयारी आहे. येसाजी विश्वनाथ महालात आले. काही न बोलता दोघे उभे राहिले. पाठोपाठ हंबीरराव आले. राजांनी विश्वनाथला विचारले, विश्वनाथ, काय झालं ते सारं सांग. विश्वनाथचा शब्द फुटत नव्हता. राजांनी विश्वासाने त्या साधू पुरुषाच्या हाती संभाजीराजांना दिले होते. विश्वनाथचा आवाज घोगरा बनला, महाराज, सांगायला माझ्याजवळ काही नाही. आम्ही परळीला गेलो, पण समर्थ तिथं नव्हते. ते अनुष्ठानासाठी बाहेर पडले होते. संभाजीराजे बेचैन दिसत होते. आपली परळीला जाण्याची आज्ञा जेव्हा शृंगारपुरी आली तेव्हाच युवराज मला म्हणाले, परमेश्वर सारं मनासारखं घडवतो, चला परळीला जाऊ. तेव्हा माझ्या ध्यानी काही आलं नाही. समर्थ नाहीत हे पाहताच युवराजांनी माहुलीला पर्वणी साधायला जायचा बेत काढला. आम्ही माहुलीला गेलो. बरोबर मोजके स्वार होते. माहुलीला जाताच राजांचा बेत जाहीर झाला. आम्हा सर्वांचे डोळे पुरते उघडले, पण आम्ही काही करू शकत नव्हतो. आम्ही मिनतवारी केली, पण राजांनी ऐकलं नाही. इखलास खान युवराजांना नेण्यासाठी आला होता. संभाजीराजे डोळ्यात देखत मोगलांना मिळाले आणि दिसेनासे झाले. माहुलीला पर्वणी साधतो म्हणून निघालेल्या युवराजांच्या मनात असं काही असेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. राजे उद्वेगाने हसले, तुमचा दोष नाही विश्वनाथ.
भावनेच्या एका लहरीत अधोगतीची पर्वणी किती लवकर साधता येते हे संभाजीनं दाखवून दिलं. विश्वनाथने सांगितले, महाराज, हे घडताच मी परळीला आलो. तिथून स्वार पाठवून दिले. येसाजी पाळतीवर होतेच. ते चटकन आले. राजांनी येसाजीकडे पाहिले. महाराज, मी माझ्या स्वारांनिशी युवराजांचा पाठलाग केला, पण युवराजांना न्यायला आलेली फौज 4-5 हजारांची होती. अवघ्या 100 स्वारांचा टिकाव लागणं कठीण, त्यासाठी तातडीनं माघारी आलो. बरं केलं ते येसाजी. एकाने एक विचार केलाच होता. तुम्ही फौजेवर तुटून पडला असता तर दुसरा विचार घडला असता. चूक आमची आहे. आम्ही संभाजीच्या भरोशावर गाफील राहिलो. नजरबाजांची जाळी शृंगारपुराभोवती पेरली आणि आमच्याच आज्ञेनं संभाजीला अवसर मिळाला. त्यांनी परळीहून माहुली जवळ केली. तिथं ठरल्याप्रमाणे मोगल आले. संभाजीनं हातोहात फसवलं. हा बेत फार जुना, पक्का ठरला असला पाहिजे. राजे हसले, पण हंबीरराव संभाजीनं आपले बोल खरे केले. शृंगारपूर सोडताना ते म्हणाले होते, आम्ही अशी करामत करून दाखवू की आबासाहेब तुम्ही देखील चकित व्हाल. चकितच काय, आम्ही थक्क झालो. महाराज, मी पन्हाळ्याला फौज गोळा करतो. हंबीरराव त्वेषाने पुढे झाले. दिलेर खानाची छावणी घोलखेडला आहे. ती सहज काबीज करता येईल. हा हंबीरराव, छावणी काबीज करता येईल, पण हरवलेला माणूस मिळवणं अधिक कठीण. दिलेर खानानं खासा डाव टाकला आहे. तो संभाजीराजांना फार जपेल. संभाजीराजांच्या स्वागताला 5,000 स्वार येतात, ही का साधी गोष्ट आहे? आपण युवराजांना पत्र लिहिलं तर? अनाजींनी सुचवलं. ते एवढं आमचं मानित असते तर हे वर्तन घडलं असतं. पण युवराजांना खामोश, राजे ओरडले. दुसऱ्याच क्षणी त्यांचा आवाज नरम आला. संताप उफाळला की राजांचा आवाज घोगरा बने. अनाजी, कोण युवराज? कसले? संभाजी मोगली मनसबदार बनतील. यापुढं ते आमच्या राज्यावर चालूनही येतील. मोगली मनसबदार आमच्या राज्याचे युवराज कसे बनतील? यापुढं संभाजीराजांचा उल्लेख युवराज म्हणून करू नका. निदान आमच्या पुढं तरी तसं म्हणू नका. राजे उभे राहिले. ते पाठमोरे झाले. पाठीवर मागे परतविलेल्या मुठी वळत होत्या. तुम्ही आत जा. मुजरे करून सारे मागल्या पावली निघून गेले. तुम्ही आता जा. मुजरे करून सारे मागल्या पावली निघून गेले. महालात राजे एकटे उभे होते. एकदा वाईट बातम्या यायला सुरुवात झाली की त्या पाठोपाठ येऊ लागतात. युवराज पळाले, मोगलांना मिळाले. या बातमी पाठोपाठ संभाजीराजे मोगली मनसबदार बनल्याची बातमी गडावर येऊन थडकली. संभाजीराजांच्या आगमनामुळे दिलेर खानास खूप आनंद झाला. संभाजीराजे इखलास खानाबरोबर मोठ्या सन्मानाने करकंबला गेले. युवराजांच्या स्वागतासाठी खुद्द दिलेर खान तेथे आला होता. त्याने मोठ्या प्रेमाने संभाजीराजांचे स्वागत केले. बादशहाकडून आलेली 7,000 संभाजीराजांना बहाल केली. दिलेर खानाने अनेक महिने रचलेले कारस्थान फळाला आले. अखेरीस मराठ्यांचा युवराज मोगली 7,000 बनला. दिलेर खानाने एक हत्ती, अलंकार, वस्त्रे देऊन राजांच्या नगार नौबतीत सन्मान केला. माहुलीला मोगलांना मिळण्यासाठी जात असता संभाजीराजांनी राजांना निरोप सांगितला होता की तुम्ही आता परत जा आणि किल्लेदारांना आणि महाराजांना निरोप कळवा की मी मोगली सेनेत गेलो आहे, मी जात आहे. तो दिल्लीद्रांचं सैन्य अवगाहन करण्यास जात आहे. परत येईन तो सह्याद्री जिंकण्यासाठीच. त्या निरोपाने राजांच्या मनाला एक मोठा तडा गेला. गडावर येणाऱ्या एकेका बातमीने महाराजांचे मन पोखरले जात होते. मनाचा दाह वाढत होता. 2 प्रहरी गड विसावला होता. जगदीश्वर मंदिर आणि भवानी टोक यांच्या पठारावर अश्वशाळेत मोत्तद्दार शांतपणे झोपले होते. पिलखान्यात ऐरावत उभ्या जागी डुलत होता. त्याच्या डुलण्याबरोबर पायांच्या साखळदंडांचा आवाज होत होता. इंद्र गवतावर पडून सुस्कारत होता. जमुना आपले कान फडकावीत ऐरावताकडे पाहत होती. बागेतली घोडी शांतपणे उभी होती. अधूनमधून घास खात होती, फुरफुरत होती. शेपट्या फडकावीत माशा उडवीत होती. घोड्यांच्या दाढेचा करकरणारा आवाज बागेत साथ धरून वावरत होता. गड उन्हात नाहत होता. सकाळच्या थंडीने थंडावलेल्या गडाला ऊब चढत होती. बागेतल्या घोड्यांचे कान अचानक टवकारले गेले. टपोरे डोळे कावरे बनले. भीतीची लव त्यात तुकतुकीत अंगावरून शहारत गेली. घोड्यांची फुरफुर वाढली. एक घोडे जोराने खिंकाळले. झोपलेले मोत्तद्दार जागे झाले. त्या अंबुस वासाने दरवळणाऱ्या बागेत बेचैन घोडी उभ्या जागी पाय नाचवीत होती. मोत्तद्दारांना काही समजेना. तोच त्यांच्या कानांवर आवाज आला. मोत्तद्दार बाहेर धावले.
जगदीश्वराच्या टेकाडावर गजेंद्र मोठ्याने चित्कारीत उभा होता. त्याची शेपटी ताठ झाली होती, कान करण्यासारखे बनले होते. सोंड उंचावून तो वास घेत होता, ओरडत होता. मागून माहुतांचा आवाज उठत होता. ते दृश्य पाहत असलेल्या मोत्तद्दारांनी मागे पाहिले. पागेतून घोडी बाहेर पडत होती. खिंकाळत लाथा झाडीत ती वाट फुटेल तिकडे धावत होती. पागेतल्या कुत्र्यांची शेपटी पायात आली होती, कान पडले होते. उभ्या जागी ती कणत होती. एकदम त्यांनी मान वर केली. काही अंतर ती पळत गेली आणि उभे राहून आकाशाकडे तोंड करून आर्तसुरात ओरडू लागली. गडावर एकच धावपळ सुरू झाली. काय घडते आहे हे कुणालाच कळत नव्हते. ऐरावत सुटल्याचे कळताच राजे कातळावर आले. गडावर उधळणारी घोडी, धावणारे हत्ती, भीतीने आडवी तिडवी धावणारी माणसे, गडावर एकच कल्लोळ माजला होता. आणि त्याचवेळी राजांना आपल्या पायांखालची जमीन हलत असल्याचा भास झाला. राजांच्या बरोबर असलेले हंबीरराव, बाळाजी या मंडळींची तीच अवस्था झाली होती. राजे चकित झाले आणि त्याच वेळी समोरच्या पेठेतून माणसे सैरावैरा धावू लागली. आवाज न येताही कुठेतरी ढगांची गुरगुर व्हावी तसा भास होत होता. राजे मटकन कातळावर बसले. काही क्षण सारी पृथ्वी हलल्याचे जाणवत होते. काही क्षण गेले आणि परत सारे शांत झाले. धरणीकंपाच्या अनोळखी अनुभवाने भ्यालेली मने स्थिरावली. धावणारी जनावरे एकदम शांत उभी राहिली. घराघरातून भांड्यांच्या उतरंडी कोसळल्या होत्या. देव्हारातले देव एकमेकांवर कोसळले होते. गड स्थिर स्थावर व्हायला घटका मोडली. बाळाजी राजांना म्हणाले, महाराज, धरणीकंप झाला. राजे बाळाजींना म्हणाले, धरणीकंप? हा बाळाजी, एवढंच व्हायचं शिल्लक राहिलं होतं. संभाजीराजाच्या धक्क्यातून राजे 15-20 दिवसात सावरले. त्यांनी राजांचा विचार मनातून काढून टाकला. राजे सदरेवर येतात, कामकाजात लक्ष घालतात हे पाहून गडावरील सर्वांना बरे वाटले. आदिलशाही मुलुखातून, मोगली मुलुखातून नेहमी बातम्या येत होत्या. त्यांचा विचार करण्यात राजे मग्न झाले. एके दिवशी राजे सदरेवर आले आणि त्यांनी आपला भेद सांगितला. ते मोरोपंतांना म्हणाले, मोरोपंत, तुम्ही विजापूर मुलुखात स्वारीला जा. दिलेर खान त्या भागात जाण्याआधीच आनंदराव आणि तुम्ही त्या भागात धुमाकूळ घाला. आम्ही आता पन्हाळ्याला जायचं ठरवलं आहे. हंबीरराव आणि आम्ही पन्हाळ्याला फौजेनिशी तयार राहू. आदिलशाही किंवा मोगलाई यांच्या हालचालींवर तिथून लक्ष देणं सोपं जाईल. संभाजीराजे मोगलांना मिळाल्यामुळं दिलेर खानाचं बळ वाढलं आहे. तो कोणती चाल करतो हे बारीक नजरेनं पाहायला हवं. राजांच्या स्वारीची तयारी सुरू झाली. पन्हाळ्याच्या रुखाने राजांची अश्वपथके धावू लागली. मोरोपंतांनी आपली फौज गोळा केली. आनंदरावांच्या सह ते विजापूर मुलुखाकडे रवाना झाले. गड व गडाची शिबंदी अनाजींच्या नजरेखाली नेमण्यात आली. फडातून साऱ्या गडांना इशारतीचे खलिते रवाना झाले आणि सकाळची कोवळी किरणे गडावर फाकली असता एक स्वार गडावर हजर झाला. अनाजींनी ती थैली घेतली, राजांना वर्दी दिली. अनाजी जेव्हा महाली आले तेव्हा राजे बैठकीवर बसले होते. महालात सोयराबाई राजाराम होते. नवीन काय बातमी आली आहे ह्या चिंतेनं राजांच्या कपाळी सूक्ष्म अठी पडली. अनाजींचा प्रफुल्ल चेहरा पाहून त्यांना धीर आला. अनाजी म्हणाले, महाराज, शृंगारपुराहून थैली आली आहे. राजस्नुषा सौभाग्य संपन्न येसुबाई साहेब सुखरूपपणे प्रसूत होऊन कन्यारत्न झाला आहे. काय सांगता? म्हणत राजे उठले. त्यांनी पत्र वाचले. राजांच्या चेहऱ्यावर प्रथम आनंद प्रकटला. त्यांनी बोटातली हिऱ्याची अंगठी उतरून अनाजींच्या हाती दिली. देव्हाऱ्याजवळ जाऊन देवाला नमस्कार केला. राजे माघारी वळले. तेव्हा सोयराबाई महालाबाहेर जाण्याच्या तयारीत होत्या. राणीसाहेब, चालला? एवढी आनंदाची बातमी आली, देवांना साखर वाटायला हवी, जिलेबी करायला हवी. हो, तेही खरंच. राजे आनंदाने अनाजींना म्हणाले, अनाजी, ज्या स्वाराने ही थैली आणली त्याला वस्त्र मोहरा देऊन नौबत वाजवा, तोफांचे आवाज करा. काळजी मागून समाधान येतं म्हणतात ते काही खोटं नाही. आज आम्ही समाधान पावलो. आज मासाहेब हव्या होत्या. दुसऱ्या क्षणी राजांचे मन खिन्न झाले. खाली पाहत स्वतःशीच पुटपुटल्यासारखे राजे बोलले, मासाहेब नाही तेच बरं. त्या जीवाला हे सहन झालं नसतं. गडाची नौबत वाजली. टकमक बुरुज, भवानी टोक, महादरवाजा या ठिकाणी तोफांनी आवाज केले. देवांना साखर वाटली. जिलेबीचा नैवेद्य देवांना दाखवून साऱ्या गडावर जिलेबी वाटण्यात आली. राजांचा पन्हाळ्याचा बेत पक्का झाला होता. पण या बातमीमुळे राजांनी आपला बेत थोडासा बदलला. सरळ पन्हाळ्याला न गाठता शृंगारपूरला जाऊन नंतर पन्हाळा गाठावा असे त्यांनी ठरवले. सोयराबाईंना राजांचा बेत कळला तेव्हा त्यांनी विचारले, आपण शृंगारपूरला जाणार? हो, जायलाच हवं. आमच्या नातीला बघायला नको? एवढं झालं तरी नातीचं कौतुक सरत नाही. सोयराबाई बोलून गेला,
संभाजीराजांनी केलं म्हणून त्या नवजात अर्भकाचा येसूचा काय दोष? तिची फूस असल्याखेरीज का हे झालं असेल? मला सांगू नका. कुणाच्या ताब्यात संभाजीराजे नसले तरी येसूच्या ताब्यात ते नक्कीच आहेत. हां, एवढा संसार करून पुरुषांचं मन तुम्हाला कळलं नाही? राणीसाहेब, आमच्या सल्ल्यानं धाकट्या राणीसाहेब गडाखाली गेल्या नाहीत. सोयराबाईंना काही उत्तर सुचले नाही. त्याच संतापात त्या निघून गेल्या. राजांच्या हसण्याचा आवाज त्यांच्या कानात रेंगाळत होता. पहाटेची विरळ धुके अजून शृंगारपूरवर रेंगाळत होते. दाट झाडीने वेढलेल्या गावावर धरलेले धुक्याचे दाट वलय जात्याभोवती पडलेल्या पिठासारखे दिसत होते. शृंगारपूरच्या वाड्यावर जाग असूनही शांतता पसरलेली होती. एक स्वार गावात शिरला. राजे येत असल्याची वर्दी त्याने वाड्यात दिली आणि क्षणात वाडा गजबजून उठला. राजाच्या आघाडीची अश्वपथके वाड्यासमोर येऊन थबकली. थोड्याच वेळात राजे वाड्याच्या समोर आले. हंबीररावांनी घोड्यांची ओठाळी पकडली. राजे पाय उतार झाले. राजांच्या स्वागतासाठी वाड्याच्या दारात पिलाजीराव शिर्के, कवी कलश, उमाजी पंडित उभे होते. राजांनी मुजऱ्याचा स्वीकार केला. पिलाजीरावांचा चेहरा चिंताग्रस्त दिसत होता. पिलाजीराव, येसू इथंच आहे? जी. राजांच्या बरोबर चालत असता पिलाजीरावांनी सांगितले. हे असं झालं आणि येसूनं इथंच राहायचा हट्ट धरला. पिलाजीराव, चिंता करू नका. नुसते पराक्रम करण्यासाठी सारा जन्म नसतो. दुःखही त्याच तोलामुलानं सोसावं लागतं. राजे सदरेत आले. वर्दी आत पाठवली गेली. राजे एकटेच आत गेले. येसूबाईंच्या महाली समयांचा उजेड फाकला होता. राजे येणार हे कळताच येसूबाईंच्या शेजारची सगळी आतल्या महालात गेली. राजे महालात आले. येसूबाईंनी राजांना नमस्कार केला. आबा, एवढा एकच उद्गार त्यांच्या मुखातून बाहेर पडला आणि त्या रडू लागल्या. राजे पुढे धावले. येसूबाईंना जवळ घेत राजे म्हणाले, हा पोरी, मुळीच रडायचं नाही. तुझी जबाबदारी आता फार मोठी आहे. तुला आता रडून चालायचं नाही. मी आहे ना, सारं ठीक होईल. येसूबाईंनी डोळे टिपले. राजांनी मुलीला पाहिले. सुवर्णमोहरांचा सत्कार केला. राजे बैठकीवर बसले. शेजारी येसूबाई बसल्या होत्या. राजांनी विचारले, येसू, तुला याची कल्पना होती? येसूबाई नकारार्थी मान हलवतील असे राजांना वाटले, पण त्यांनी होकारार्थी मान हलवलेले पाहून मात्र राजे स्तिमित झाले. तुला हे माहीत होतं? जी. आम्ही पन्हाळ्याहून आलो होतो तेव्हा हे समजलं होतं? जी. आणि तू आम्हाला काही पत्ता लागू दिला नाहीस? येसू, तुझ्यात आणि सखूत मी कधीतरी अंतर दाखवलं होतं का? राजांच्या बोलांनी येसूबाईंचे मन कापत गेले. आपला हुंदकावरीत त्या बोलल्या, शपथ घातली. पुढे येसूबाईंना बोलवेना. राजांनी निश्वास सोडला. पोरी, कसलं शपथेचं बंधन घेतलंस? असल्या शपथा का पाळायच्या असतात? निदान अडवायचं तरी होतंस. ऐकलं नाही. हट्ट धरायचा होतास. ती माझी कुवत नव्हती. राजे भकास हसले. ती कुवत तुझी नाही, माझी नाही, मासाहेबांची नव्हती. एका माणसाची होती, पण ते माणूस तसंच निघून गेलं. कदाचित त्यालाच ती भ्याली असेल. येसू, असले बंधन नाजूक हातांनीच सुटतात. येसूबाई राजांच्याकडे पाहत होत्या. 5-6 महिन्यात माणसात केवढा बदल होतो याचे त्यांना आश्चर्य वाटत होते. थकल्या श्रमला राजांचे रूप त्या न्याहाळीत होत्या. तेजस्वी डोळे, पण त्यात केवढी वृक्षता. गालात गेल्यामुळे बागदार नाक अधिक नजरेत भरत होते. एखादी सुरकुती ही रूपात केवढा बदल घडवते. पूर्वी कपाळ कसे भरीव रुंद वाटायचे. शिवगंधाचीच सुरकुती त्यावर दिसायची. आता त्या कपाळावर सूक्ष्म आडव्या रेषा उमटू लागल्या होत्या. महाराजांचे स्तब्धपण येसूबाईंना जाणवत होते. त्या पुढे आल्या. त्यांनी राजांचे पाय शिवले. आबासाहेब, पायाशपथ माझा ह्यात दोष नाही. राजे भानावर आले. त्यांनी पटकन येसूबाईंच्या पाठीवर हात ठेवला. खरं आहे पोरी, तो दोष तुझा नाही. आमचंच चुकलं. आमच्या ध्यानी आलं नाही. उगा तुला बोल लावला दोष असलाच तर तो आम्हा सर्वांच्या नशिबाचा आहे. राजे सदरेवर आले तेव्हा त्यांची चर्या गंभीर दिसत होती. कसल्या तरी विचारात ते गढल्यासारखे दिसत होते. सदरेवर पिलाजीराव, हंबीरराव, कलश, उमाजी पंडित अदबीने उभे होते. सदर बैठकीवर बसत असता राजांची नजर सर्वांवरून फिरत होती. पिलाजीराव, तुम्ही असता असं घडेल असं वाटलं नव्हतं. लाजेनं मान खाली गेली महाराज. पिलाजीराव उसळले. आम्ही साधी भोळी सरळ माणसं. शत्रूला सामोरे जाणारे, छाताडावर घाव घेणारे शहाण्या माणसांचे चाळे आम्हाला कसे कळणार? तुमच्या हुकुमानं राजे परळीला गेले. आम्हाला ते खरं वाटलं. आमच्या हुकुमानं ते परळीला गेले.
नकळत आमचाच हातभार लागला, पण बेत परळीचा नव्हता. कट इथंच शिजला. इथंच तो चालता बोलता झाला. कलश, तुम्हालाही यातलं काही माहीत नसेलच. कलशांनी उपरणे साफ केले. महाराज, संभाजीराजे असं आततायी वर्तन करतील असं मुळीच वाटलं नव्हतं. वाटलंच मला. दिलेर खानाशी संभाजी बोलणी करतात हेही तुम्हाला ठाऊक नसेलच. कलशांनी ओठ आवळले. महाराज, खोटं बोलण्यात काय अर्थ आहे? दिलेर खान आणि युवराज यांचा पत्रव्यवहार चालू होता. दिलेर खान युवराजांना आपल्याकडे बोलावित होता, पण आम्ही तसं न करण्याबद्दल परोपरीने युवराजांना सांगत होतो. हा कलश, सारं आयुष्य राजकारणात गेलं, कुणाला हे सांगता? तुमचा कलशाभिषेक मात्र परिणामकारक ठरला खरा. राज्याचे युवराज राजे जरी बनले नाहीत तरी मोगलांचे 7,000 सरदार बनले. महाराज, यात कवी कलशांचा उमाजी पंडित पगडी सावरीत बोलू लागले. त्यांची नजर राजांच्याकडे जाताच शब्द जिथल्या तिथे विरून गेले. संतप्त राजे उभे राहिले होते. त्यांची जळजळीत नजर उमाजी पंडितांच्यावर खेळली. हंबीरराव, उमाजींकडे बोट दाखवीत राजे कडाडले. यांची विद्वत्ता अधिक पाखळण्याआधी यांच्या मुसक्या आवळा. या दोघांना रायगडावर पाठवा. त्यांच्यावर सक्त नजर ठेवायला सांगा. महाराज म्हणत उमाजी पंडित पुढे धावले. मागे सरत राजे ओरडले, घेऊन जा यांना. ब्राह्मण आहात म्हणून गय केली, नाहीतर घोड्यांच्या पायांखाली तुडवलं असतं. हंबीररावांच्या इशारतीबरोबर हशम धावले. कलश आणि उमाजी पंडित त्यांना जेरबंद करून सदरेवर नेण्यात आले. शृंगारपूरला बारसे साजरे झाले. सणासुदीच्या साऱ्या गोष्टी करूनही त्यात उत्साह नव्हता. मुलीचे नाव भवानी ठेवण्यात आले. बारसे झाल्यानंतर राजांनी पन्हाळ्याला जायचे ठरवले. राजे सकाळच्या वेळी स्नानपूजा आटोपून बसले होते. राजे एकटेच महाली होते. येसूबाई चिंतामग्न राजांच्याकडे पाहत दारी आहेत. हे बराच वेळ राजांच्या ध्यानी आले नाही. येसूबाई आत आल्या. त्यांच्या हाती दुधाचा पेला होता. येसूबाईंना पाहताच राजे म्हणाले, हे काय येसू, खोली सोडून बाहेर कशाला आलीस? बैठकीवर राजांच्या समोर बसत दुधाचा पेला ठेवीत येसूबाई खिन्न हसून म्हणाल्या, मला काही व्हायचं नाही. हे बरं नाही येसू. ज्याला संकट नाहीत असा माणूस या जगात नाही. ती येतात तशी जातात. हे आतताई वर्तन बरं नाही. तू काळजी घ्यायला हवी. तुझ्या भरवशावर आमच्या साऱ्या आशा उभारल्या आहेत. येसूबाईंच्या डोळ्यात खळकन पाणी आले. हा पोरी, रडू नको. माझ्याकडे बघ. माझ्या डोळ्यात पाणी आहे का? तुला तुझ्या एका संसाराची काळजी वाटते, मग आम्ही किती काळजी करावी? आम्ही लाखांचे पोशिंदे बनलो, पण आमचे युवराज शत्रूला मिळाले. आम्ही त्या लाखांसमोर कोणत्या तोंडानं जावं आणि सांगावं की आमचे पुत्र आम्हाला सांभाळता आले नाहीत? आपल्या वर्तनानं संभाजीराजांनी आमची नव्हे राज्याची प्रतिष्ठा पणाला लावली. या कलंकातून वाचविण्याचं सामर्थ्य फक्त तुझं आहे. तुला डोळ्यात पाणी आणायला अवसर नाही. येसूबाईंनी अश्रू पुसले. त्या राजांच्याकडे परत पाहत म्हणाल्या, मी काय करणार? येसू, अधिकारी माणसाला त्याच्या अधिकाराचा विसर पडणं यासारखी दुःखकारक गोष्ट नाही. तुझा अधिकार फार मोठा आहे. तो तू जाणायला हवा. मी काय करणार? अशी हताशपणे बोलू नको. संभाजीराजांची वृत्ती पाऱ्यासारखी. केव्हा कुठलं वळण घेतील याचा नेम नाही. म्हणूनच ते आमच्या हाती टिकले नाहीत. त्यांना विचारापासून माघारी वळवण्याचं सामर्थ्य आमचं नाही. औरंगजेब मोठा राजकारणी. केव्हा कोणती चाल करील हे सांगणं कठीण. निवडुंगावर फेकलं गेलेलं फूल राकट हातांनी काढायला गेलं तर दुखावल्याखेरीज राहणार नाही. त्याला नाजूक हातच हवेत. ते तुझेच आहेत. येसूबाई राजांच्याकडे थक्क होऊन पाहत होत्या. पाहतेस काय अशी? तुझा अधिकार फार मोठा आहे. तुला तो अज्ञात असेल, पण आम्ही तो पुरा जाणतो. तू तो वापरायला हवा. संभाजीराजांची तू नुसती पत्नीच नाहीस, तू त्यांची सखी सचिवही आहेस. तुझं रूप तुला कळत नाही. या रूपाची ओळख करून देण्याची वेळ आता आली आहे. येसूबाई लाजल्या. लाजतेस कशाला? कोणत्याही स्त्रीला अभिमान वाटावा असं नातं तू जोडलं आहेस. आम्हाला त्याचा आनंद आहे. संभाजीराजे तुझा सल्ला डावलणार नाही याची आम्हाला खात्री आहे. आणखीन काही अनर्थ होण्याच्या आत शंभूबाळांना तू परत आणायला हवं. हे तुझं कर्तव्य आहे. कर्तव्य? हो, राजे निश्चयपूर्वक म्हणाले. त्याची जाणीव करून देण्यासाठी आम्ही तुला एक मोठी भेट आणली आहे. येसूबाई आश्चर्याने राजांच्याकडे पाहत होत्या. राजांनी आपल्या खिशातून एक चपटी डबी काढली होती. राजांच्या चेहऱ्यावरचे स्मित लपले होते. ती डबी उघडून राजे एकाग्र नजरेने आतल्या वस्तूकडे पाहत होते. राजे एक पाऊल पुढे झाले आणि ती डबी येसूबाईंच्या समोर धरली. डबीतील तेजस्वी नथीवर येसूबाईंची नजर जडली. ती नथ दाखवीत राजे सांगत होते, येसू, या नथीचा अधिकार तुझा. तू आमची थोरली सून. थोरल्या राणीसाहेबांना मासाहेबांनीही दिली होती. ही भोसले कुलाची प्रतिष्ठा सांगणारी नथ थोरल्या राणीसाहेब असे पावेतो
त्यांच्याकडे राहिली. हिचा अवमान होईल असं वर्तन त्यांनी कधी केलं नाही. त्यांच्या पश्चात आम्ही नथ जपून ठेवली होती. कोणत्या तरी चांगल्या प्रसंगी तुझ्या हाती आम्ही सोपवणार होतो. ही घे, हिची प्रतिष्ठा राखणं आता तुझ्या हाती आहे. येसूबाईंनी ती डबी घेतली. येसू, ह्या नथीखाली एक छोटी पुडी आहे. ती थोरल्या राणीसाहेबांची मंगळसूत्र आहेत. दहन झाल्यानंतर देखील ती तशीच सापडली. ती पुडी तुझ्या पूजेत नित्य असू दे. राणीसाहेबांच्या आठवणीसाठी ती जतन केली आहे. आज युवराजांच्या आठवणीने ती तुझ्या हाती देतो. येसूबाईंनी चटकन वाकून राजांचे पाय शिवले. येसूबाईंच्या पाठीवरून हात फिरवीत राजे म्हणाले, तू चिंता करू नको. मनात विकल्प आणू नको. शंभूबाळ आमचे आहेत. त्यांनी हवं ते केलं म्हणून आम्ही कसे त्यांना टाकणार? राजांना बोलवे ना. थरथरत्या हातांनी त्यांनी पेला गालिच्यावर ठेवला. आंढा गिळला. येसू, कसं सांगू तुला? संभाजीराजे अवघ्या 1.5-2 वर्षांचे होते आणि थोरल्या राणीसाहेब अचानक संसारातून निघून गेल्या. आम्ही ते दुःख सोसलं आणि राणीसाहेबांचे दिवस संपताच आम्ही अफजलभेटीला निघून गेलो. उभं आयुष्य मासाहेबांच्या सहवासात गेलं. राज्याभिषेक सोहळा होताच मासाहेब आम्हाला सोडून गेल्या. आम्ही पोरके झालो. पण त्या दुःखावर आम्ही मात केली. महिन्याभरात आम्ही पेडगाव स्वारीसाठी बाहेर गेलो. ही दोन्ही दुःख मोठी होती. ती आम्हाला सोसता आली. पण हे दुःख, येसू, त्याखाली आम्ही पार चिरडून गेलो. उठण्याचं त्राण आमच्या अंगी राहिलं नाही. येसूबाईंच्या गालांवरून अश्रू उघळत होते. राजांचे डोळे मिटले होते. राजांनी डोळे उघडले. नकळत राजे आपल्या तळहाताकडे पाहत होते. त्या तळहातावर नजर जाताच राजांचा जीव गुदमरला. मोती ओघळावेत तसे त्या तळहातावर 2 अश्रू ठिबकले. त्या अश्रूंकडे पाहत राजे बोलत होते. आम्ही कर्नाटक मोहिमेला गेलो होतो. आमच्या एकाकी जीवनाचा ह्या वनवणीचा कंटाळा आला असता आम्हाला श्री शैलाचं दर्शन झालं. आम्ही तिथं आमचं शिरकमल देवाला वाहायला तयार झालो. ते घडलं असतं तर किती बरं झालं असतं. आबासाहेब, येसूबाई शहारत उद्गारल्या. आम्ही जगावं असं वाटत असेल तर तुला एवढं करावंच लागेल. आम्ही पन्हाळ्याला जातो. इथं आमच्या विश्वासाचे नजरबाज शिबंदी ठेवून जातो. तू पाठवलेला निरोप दिलेरखानाच्या तळावर असलेल्या संभाजीराजांना सुरक्षित पोहोचेल. ही माणसं अशी आहेत की जीव गमावतील पण धोका पत्करणार नाहीत. करशील ना एवढं? जी, येसूबाई निर्धाराने म्हणाल्या. राजांनी मायेचा हात येसूबाईच्या पाठीवरून फिरवला. येसूबाईंनी विनंती केली, दूध संपवावं. राजांनी हसत पेला उचलला आणि ओठी लावला. दुसऱ्या दिवशी राजे पन्हाळ्याला जायला निघाले. येसूबाईचा निरोप घेण्यासाठी राजे महाली आले. कुठं आहे आमची भवानी? झोपली? पाळण्याकडे जात येसूबाई म्हणाल्या, जागी आहे. येसूबाईंनी भवानीला पाळण्यातून उचलले. पाहताच राजे बैठकीवर बसले. येसूबाईंना हसू लपवणे कठीण गेले. त्या जवळ येताच राजे म्हणाले, थांब हं, ही आमची तलवार कट्यार उतरतो. राजांनी दुशेल्यात खवलेली कट्यार उतरली आणि येसूबाईंनी भवानीला दुपट्यासह राजांच्या मांडीवर ठेवले. तो चिमुकला जीव आपल्या मोठी आवळीत हात उंचावित होता. त्यांच्या नेत्रांची उघडझाप होत होती. कौतुकाने नातीकडे बघत होते. राजे कौतुकाने नातीकडे बघत होते. भवानीने एक मोठी जांभई दिली. राजे मोकळेपणे हसले. येसूबाईंनी विचारले, रायगडाला धरणीकंप झाला म्हणे? भवानीवरची नजर न काढता राजे म्हणाले, ही जन्माला आली ना? जेव्हा देवदेवता अवतार घेतात तेव्हा आकाशवाणी होते, धरणीकंप पावते असं पुराण सांगतात. राजे पन्हाळ्याला येऊन दाखल झाले. पन्हाळा भागात राजांची फौज गोळा झाली होती. सारे अधिकारी राजांना येऊन भेटत होते. गडकऱ्यांनी गडावर धान्याचा साठा करून ठेवला होता. गडाची मजबूती वाढवली होती. राजांचा कोकण भाग सुरक्षित होता. राजांनी कोकणातील किल्ल्यांवरील नामांकित तोफा पन्हाळ्यावर आणून ठेवल्या. एवढेच नव्हे तर फिरंग्याकडून नव्या तोफा विकत घेऊन पन्हाळ्याची मजबूती आणखीन वाढवून घेतली. राजांच्या अनेक फौजा मोगलाईत व आदिलशाहीत धुमाकूळ घालीत होत्या. राजांनी पन्हाळ्यावर अखंड 4 महिने काढले. या कालावधीत राजांना अनेक विजय वार्ता ऐकायला मिळाल्या. मोरोपंत आपल्या फौजांनिशी गदग मुलुखातल्या कोप्पळला भिडले होते. मोरोपंतांनी हुसेन खान मियानाच्या मुलाला आपल्या फौजेत घेऊन त्याच्याकरवी कोप्पळच्या किल्लेदाराशी बोलणी सुरू केली होती आणि अंतस्थ राजकारण खेळून कोप्पळचा बळकट किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला. किल्ल्यात पडलेल्या हुसेन खान मियानाची मोरोपंतांनी सुटका केली. त्या कृतज्ञतेने हुसेन खान आनंदाने राजांच्या नोकरीत सामील झाला. आनंदरावांनी बाळापूर काबीज केले आणि विजापूरला भिडून विजापूरची वेस समजले जाणारे शहापूर लुटून फस्त केले.
आनंदरावांनी आपल्या शौर्याने मोगलांच्या आधी विजापूरला मराठे भिडवले होते. राजांची एक फौज याच वेळी गुजरातेतील वलसाड भागात दमणकडे लूट करण्यात गुंतली होती. चौफेर चाललेल्या मोहिमेतील लुटीची रीघ रायगडच्या वाटेला लागली होती. औरंगजेबाचा मुलगा मुअज्जम दक्षिणेचा सुभेदार म्हणून औरंगाबादेला आला होता. राजांना शहजाद्याचे काहीच महत्त्व वाटले नाही. ती बातमी ऐकून राजे म्हणाले, शहजाद्याचं आणि दिलेरचं वैर आहे. शहजादा पटावर उतरला. आता कदाचित राजकारणाला खरा रंग चढेल. पन्हाळ्याची मजबूती पाहून निश्चित झालेले राजे रायगडला यायला निघाले. शृंगारपूर रायगड भागात नजर टाकून परत पन्हाळ्याला येण्याचा राजांनी विचार केला होता. हंबीररावांच्या हाती फौज व पन्हाळा सोपवून राजांनी पन्हाळा सोडला. भर उन्हाळ्याच्या दिवसात राजे रायगडी आले. राजे रायगडी आले असता एके दिवशी अनाजींनी राजांना बातमी सांगितली. महाराज, भूपाळगडाहून बातमी आली आहे. दिलेर खानानं भूपाळगडाकडे नजर वळवली आहे. किल्ल्याची हालहवाल? चिंतेचं कारण नाही. फिरंगोजी तिथं आहेत. राजांच्या चेहऱ्यावर समाधान प्रकटले. अनाजी, एवढ्याचसाठी मोक्याच्या गडांवर फिरंगोजीसारखी जाणती माणसं नेमावी लागतात. भूपाळगड बळकट किल्ला आहे आणि त्याहून बळकट आमचे फिरंगोजी आहेत. दिलेर खानाला भूपाळगड मिळणं कठीण. सदरेतल्या बैठकीवर राजे बसले. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच स्मित प्रकटले. सह्याद्रीच काय, पण सह्याद्रीचा खडाही निखळणं केवढं कठीण आहे हे आता संभाजीराजांना चांगलं कळेल.